प्रश्न आहे, तर एकदम शॉर्ट ट्रिक आहे बघा. आजचे जे गुणोत्तर दिले तर ते आजचे गुणोत्तर आपण लिहून काढू, जे काही दिलेलं असेल ते. आजचे गुणोत्तर दिले 3:4. त्यानंतर पुढे दिले 6 वर्षानंतर. 6 वर्षानंतरचं गुणोत्तर आपल्याला दिले 4:5. 4:5. आजचे गुणोत्तर लिहिलं, 6 वर्षानंतरचं गुणोत्तर लिहिलं आणि ते लिहायचं वर्ष. तर वर्ष कसं घ्यायचंय? आज आणि 6 वर्षानंतर याच्यामध्ये फरक येतो 6 वर्षांचा, तर ते 6 लिहायचे. त्यानंतर याचा आणि याचा तिरकस गुणाकार करायचा आहे. 3:5 15. त्यानंतर 4चा आणि 4चा तिरकस गुणाकार, 4 चौक 16. पुन्हा 4 आणि 6चा गुणाकार करा, 4 सक 24 आणि 5 गुणिले 6 30. या दोन्हीमधला फरक घ्यायचा आहे. 30 आणि 24 मध्ये फरक येतो 6चा आणि 15 आणि 16 मध्ये फरक येतो 1चा. इथं एक एक्स म्हणायचे फक्त आपल्याला, म्हणजे एक्सची किंमत काय येते? इथल्या संख्येला इथल्या संख्येने भाग द्यायचा आहे. 6/1 म्हणजे एक्सची किंमत आली आपली 6. आणि आपल्याला विचारलंय मोठ्या भावाचं आजचं वय. मोठ्या भावाचे आजचे वय. तर मोठ्या भावाचं आजचं गुणोत्तर बघा, आजचे गुणोत्तर मोठ्या भावाचं आजचं गुणोत्तर आहे 4. मग जे काय आजचं गुणोत्तर ते 4 घेतलं आणि त्याला ह्या एक्सच्या किमतीने गुणायचं 6ने. 4 सक 24 वर्ष. तर ही पद्धत जी आहे ही भरपूर प्रकारामध्ये लागू होती. ही तुम्हाला गुणोत्तर प्रमाणमध्ये या पद्धतीचा वापर करता येईल. त्यानंतर वहिवारीमध्येच पटीची गणितं असतात, या पटीच्या गणितांना देखील ही पद्धत लागू होणार आहे. भरपूर प्रकार तुम्ही या पद्धतीने सोडू शकता आणि अतिशय सोपी आणि लवकर गणित सुटेल अशी पद्धत आहे. तर अधिक तुम्हाला नवीन नवीन ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.